नमस्कार. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 1 वर्षाचा CCMP हा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना शासनाने व्यवसायाचे प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. मी डॉक्टर मनीषा मुंडे, सीनियर गायनेकोलॉजिस्ट, नांदेडमध्येच प्रॅक्टिस करत असते. आता जे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की MBBSच्या जो पदवी आम्हाला मिळत असते MMCमधून, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधून, त्यामध्ये BHMSच्या लोकांना म्हणजे होमिओपॅथीच्या लोकांना CCMPचा कोर्स करून त्यामध्ये ॲड करायचं आणि तिथून रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा, असं महाराष्ट्राच्या राजकारणात हे सगळं चालू आहे. पण आमचा ह्याच्यासाठी विरोध आहे की सुरुवातीपासून MBBS डिग्री मिळवणारे जे विद्यार्थी असतात ते नीटची परीक्षा पास होऊन नीटमध्ये उच्च मार्क घेणारे जे विद्यार्थी असतात ते MBBSला जात असतात. त्यातून कमी मार्क्स असणारे विद्यार्थी हे BHMS आणि BMS ह्या डिग्री मिळवत असतात. त्याच्यानंतर MBBS करणारे स्टुडंटला परत नीट PGचा पण अभ्यास करावा लागतो आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी स्ट्रगल हा करावाच लागतो. ते पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना पण त्यांना गव्हर्नमेंट सुविधा देत आणि बाकीच्या सगळ्या मेंटली हॅरेसमेंटला सहन करत त्या डिग्री हासिल केल्या जातात. पण ह्या सगळं करत असताना लाईक होमिओपॅथीच्या लोकांना फक्त 1 वर्षाचा कोर्स करून ह्या मेडिकल काउन्सिलमधून जर डिग्री देत असतील तर नक्कीच त्याचा परिणाम ह्या रुग्णसेवेवरती पण होणार आहे, जेणेकरून की त्यांच्या जीवाला धोका पण होऊ शकतो. तर त्यासाठी आमचा MBBS असणाऱ्या डॉक्टरांचा आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डॉक्टरांचा ह्याला तीव्र विरोध आहे की त्यांनी ह्यामध्ये त्यांना ॲड न करता त्यांची सेपरेट काउन्सिल करून त्यामधून त्यांना पदवी द्यावी. मेडिकल काउन्सिलमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना 1 वर्षाचा CCMP कोर्स करून त्यांना मान्यता देऊन ॲलोपॅथीची मेडिसिन लिहिण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. त्याच्या विरोधात आम्ही IMAने आज एक पूर्ण दिवसभराचा संप पुकारला आहे. याच्यामध्ये सगळ्या इमर्जन्सी, OPD, सर्व हेल्थ सेवा सगळं बंद ठेवण्यात येईल. आणि याला आमचा विरोध याच्यासाठी आहे कारण की होमिओपॅथीच्या 1 वर्षाच्या कोर्सवर, ज्याच्यामध्ये आठवड्यात फक्त 3 दिवस त्यांना 1 तासाचा क्लास आहे, त्याच्यातून ते MBBS लेवलला येऊन त्या लेवल अचीव करू शकत नाहीत. आणि हा प्रकार महाराष्ट्र शासनाने करू नये. त्यांना वाटत असल्यास नवीन होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन द्यावे. जसं आयुर्वेदिक काउन्सिल वेगळे आहे, MBBSची जी काउन्सिल आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, त्याच्यामध्ये होमिओपॅथी लोकांना रजिस्ट्रेशन देण्यासाठी आमचा पूर्ण आणि तीव्र विरोध आहे. त्याच्यासाठी आज आम्ही पूर्ण हेल्थ सेवा महाराष्ट्रभर बंद ठेवली आहे IMA महाराष्ट्राने, आणि याचा आम्ही तीव्र विरोध करतो. महाराष्ट्र शासनाने हे ताबडतोब हा निर्णय मागे घ्यावा. हा टोकन स्ट्राईक आहे 1 दिवसाचा. जर का मागणी आमची मान्य नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रभर आझाद मैदानात पुढच्या याचे आंदोलन आणि महाराष्ट्र IMA तर्फे नियोजन करण्यात येईल याच्या विरोधात.